हॅलो एव्हरीवन, आज आपण FY BCom सेमिस्टर फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 रॉयल्टी अकाउंट्स इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 4.20 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। A Limited leases a piece of land from B Limited for 10 years from 1st January 2020 with a royalty of ₹1 per ton on the conditions that minimum rent payable was ₹9,000 per annum। म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, A लिमिटेडनी B लिमिटेडची लँड लीजनी घेतलेली आहे, म्हणजे भाडे कराराने घेतलेली आहे फॉर 10 इयर्स 10 वर्षासाठी। आणि कधी घेतली? 1 जानेवारी 2020 ला। आणि पुढे सांगितलेला आहे रॉयल्टीचा जो रेट आहे म्हणजे रेंट आहे ₹1 एका टनाला, ₹1 पर टन। आणि मिनिमम रेंट सांगितलंय 9,000। ही कंडिशन लक्षात ठेवा, मिनिमम रेंट आहे 9,000 पर annum, एका वर्षाला ₹9,000 रेंट। द लीज हवेअर stipulated that if in any year the minimum rent was not attained due to strike। म्हणजे इथं सांगितलेलं आहे स्टिप्युलेटेड म्हणजे की ठरवलेली रक्कम जी आहे आपली म्हणजे 9,000 किंवा एका टनाला ₹1 ह्या दोघांमधली जी ठरलेली रक्कम आहे ती जर समजा मिनिमम रेंट वॉज नॉट अटेंड ड्यू टू स्ट्राईक, जर स्ट्राईक झालं, संप हडताळ किंवा असं काही झालं, लॉकआउट झालं, तर मग काय होणार आहे, मिनिमम रेंट अटेंड केलं जाणार नाही, म्हणजे ते दिलं जाणार नाही। मिनिमम रेंट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे। इट विल बी रिड्यूस्ड proportionately having regard to the length of stoppage। जेवढ्या दिवस स्टॉपेज चालेल किंवा संप चालेल तेवढ्या दिवसाचं मिनिमम रेंट रिड्यूस होणार आहे। हे वाक्य नीट लक्षात ठेवा। मुलं काय करतात, रॉयल्टी रिड्यूस करतात। आपल्याला रॉयल्टी नाही रिड्यूस करायची, तर सांगितले मिनिमम रेंट नॉट अटेंड ड्यू टू स्ट्राईक झालं तर मिनिमम रेंट दिलं जाणार नाही आणि ते रिड्यूस होणार आहे जेवढ्या दिवस। प्रोपोर्शनेटली हॅव्हिंग रिगार्डिंग टू द लेंथ ऑफ स्टॉपेज। लेंथ ऑफ स्टॉपेज म्हणजे जेवढ्या दिवस तुमचं स्टॉपेज आहे, जेवढ्या दिवस तुमचं काम बंद आहे तेवढ्या दिवसाचं मिनिमम रेंट रिड्यूस होणार आहे। द शॉर्ट वर्किंग कॅन बी रिकवर्ड ड्युरिंग द सबसिक्वेंट 2 इयर्स। हे पण वाक्य लक्षात ठेवा, म्हणजे जे रिकवर होणार आहे, रिकव्हरीचा शॉर्ट वर्किंगमध्ये जी अमाऊंट येते ती जर रिकवर करायची असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे 2 इयर्स, सबसिक्वेंट 2 इयर्स। पुढे सांगितले द ॲन्युअल आउटपुट फॉर द फर्स्ट 5 इयर्स वॉज एज फॉलोज। आपल्याला 5 वर्षाचं इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे। इयर आहे 2020, आउटपुट आहे 3,000 म्हणजे 3,000 टन त्याच्यातून मायनिंग झालेलं आहे 2021 ला, म्हणजे हे आपल्याला आउटपुट दिले, हे इयर दिलेले आहेत। ड्युरिंग द 2024 देअर वॉज अ स्ट्राईक। आता इथं काय करायचं आहे, 2024 ला आपल्याला इथं स्टार करून घ्यायचं आहे कारण इथं स्ट्राईक झालेला आहे। आणि सांगितलंय किती दिवसाचा स्ट्राईक आहे, ड्युरिंग 2024 देअर वॉज अ स्ट्राईक लास्टिंग फॉर 4 months। म्हणजे इथं आपण लिहून घ्यायचं आहे 4 months। किती महिन्याचा स्ट्राईक आहे, तर 4 महिन्याचा स्ट्राईक आहे। म्हणजे तुमचं मिनिमम रेंट 4 महिन्यांनी रिड्यूस होणार आहे, 4 महिन्याचं मिनिमम रेंट रिड्यूस होणार आहे। पास द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ A लिमिटेड दॅट इज टू से लेसी ओनली assuming that the minimum rent account is to be open। त्यांनी आता क्वेश्चनमध्ये असं सांगितलं की मिनिमम रेंट ओपन केला असं समजून तुम्ही काय करायचं आहे, जर्नल एंट्र्या पास करायचे आहेत। जर्नल एंट्र्या 2 प्रकारच्या विचारल्या जातात। एक आहे साधं म्हणजे ज्याच्यामध्ये मिनिमम रेंट अकाउंट ओपन करायला सांगत नाहीत, त्या जर्नल एंट्र्या वेगळ्या आहेत की ज्या पहिल्या क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत। आता हा क्वेश्चन नंबर 3 आहे, ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी मिनिमम रेंटच्या एंट्री आपल्याला पास करायला सांगितलेले आहेत, हे लक्षात ठेवा। आता मी शिकवणारच आहे, येईल तुमच्या लक्षामध्ये मिनिमम रेंट काय असतं आणि कसं, म्हणजे मिनिमम रेंट माहिती आहे, मिनिमम रेंट म्हणजे कमीत कमी तुम्हाला ₹9,000 रेंट दिलं जाईल किंवा एका टनाला ₹1 याप्रमाणे जे जास्त असेल ते तुम्हाला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मिनिमम रेंट आहे ते 2024 ला 2024 ला रिड्यूस होणार आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, जर्नल पास करायला सांगितलंय। तर सॉल्व करताना सगळ्यात पहिलं आपल्याला एक वर्किंग टेबल म्हणजे वर्किंग नोट नाही तर हे आन्सरचाच भाग आहे, म्हणून इथून तुमचं सोल्युशन चाललं होतं। तर मी इथं लिहून ठेवते, हे काय आहे, सोल्युशन आहे। सोल्युशन नंबर 3
3 सॉरी इलेस्ट्रेशन नंबर आहे 3 सोल्युशन नंबर 3. तर इथून तुमचं सोल्युशन चालू होतं. वर्किंग टेबल म्हणजे तुम्हाला असं वाटेल वर्किंग नोट आहे, तर ती वर्किंग नोट नाही, तो आन्सरचा एक भाग आहे. आपण काय करू, पहिलं बघा इथं असतो इयर, आउटपुट टन, किती टन माल प्रोडक्शन झालेलं आहे ते आपल्याला क्वेश्चनमध्ये इथं दिलेलं आहे. रॉयल्टी 1 रुपया पर टन असं सांगितलं आहे, 1 रुपीज पर टन. तर हा तुमचा हा रॉयल्टीचा कॉलम. मिनिमम रेंट सांगितले 9000 हे तुमच्या इथे येईल. आणि मग एवढे 4 आपल्याला कॉलम फक्त फिल करायचे आहेत. मग आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन आपण इथं लिहून घेऊ. 2020, 2020, 2021, 2022, 2023, 2024 इथपर्यंतच आहे. मी टेबल थोडा मोठा आखला. तर आउटपुट आपण इथं लिहून घेऊया. आउटपुट आहे पर टन, आउटपुट झालं 3000 टन, नंतर आहे 5000 टन, त्याच्यानंतर आहे 9000 टन, त्याच्यानंतर आहे 13000 टन आणि त्याच्यानंतर आहे 8000 टन. हे आहे प्रोडक्शन, म्हणजे एवढं गुड्स काय झालेलं आहे त्या मायनिंगमधून आउटपुट झालेलं आहे किंवा उत्पादन झालेलं आहे. आता रॉयल्टी सांगितली 1 टनाला 1 रुपया. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, वर्किंग करायचं आहे. वर्किंग कसं करणार बघा तुम्ही, टन असतं जेवढं आउटपुट झालेलं आहे, आउटपुट इंटू पर टन, पर टन. तर आता आउटपुट किती आहे, तर 3000 आहे, आपण टन्स म्हणू, पर टन, पर टन. तर 1 रुपया 1 टनाला म्हणजे किती झालं, इंटू केलं 1 रुपया इंटू 3000, तर 3000 येणार आहे. पहिल्या वर्षाचं रॉयल्टी येणार आहे 3000. दुसऱ्या वर्षाचे आहे आउटपुट आहे 5000 आणि 1 टनाला आहे ₹1 म्हणजे किती झालं, तर 5000. रॉयल्टी, ही रॉयल्टी आपण फाइंड करतोय, तर रॉयल्टी आहे 5000. असं तुम्हाला प्रत्येकाला काय करायचं आहे, आउटपुट इंटू 1 करायचं आहे, कारण 1 टनाला 1 रुपया आहे, पर टन 1 रुपया आहे, हे लक्षात ठेवा. कसं काढतोय आपण ते बघा. परत एकदा बघा, रॉयल्टी आपण कॅल्क्युलेट करतोय. रॉयल्टी कशी कॅल्क्युलेट करायची, तर आउटपुट इंटू रुपीज पर टन. 1 रुपया आहे म्हणून इथं 1 लिहिलंय, हे 1 आहे पर टन, पर टन. मग आउटपुट बघा, पहिल्या वर्षी किती होतं, 2020ला होते आउटपुट झालेलं आहे 3000 आणि ₹1 म्हणून इंटू 1 म्हणजे आन्सर आलं, तुमची रॉयल्टी आली 3000. ही आहे रॉयल्टीची अमाऊंट पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी बघा किती आउटपुट आहे, 5000 इंटू 1 म्हणजे आलं तुमचं 5000 रॉयल्टी. आणि तिसऱ्या वर्षी आहे तुमचं आउटपुट आहे 9000, रॉयल्टी आहे ₹1 म्हणजे येणार आहे 9000. आणि तिसऱ्या वर्षी आहे 13000 इंटू 1 म्हणजे रॉयल्टी आहे तुमची 13000. आणि नेक्स्ट इयर 2014ला रॉयल्टी आहे आउटपुट आहे 8000 इंटू ₹1 पर टन म्हणजे तुमची रॉयल्टी आहे 8000. तर हे तुमचा असा हा कॉलम तयार होणार आहे. हे आपण वर्किंग करून घेतलेलं आहे. आपण इथं लिहून घेऊया. इथं येते 9000 रॉयल्टी, इथं 13000 आणि इथं 8000. आता आपल्याला बघायचं आहे मिनिमम रेंट. त्याने सांगितलं मिनिमम रेंट 9000 आहे, पण जेव्हा स्ट्राईक होईल, कधी स्ट्राईक झाले आपण लिहिलं इथं 2014ला स्ट्राईक झाले 4 महिन्याचं, तर म्हणजे 4 महिने संप आहे. तर ह्या वेळेस म्हणजे 2024ला तुमचं मिनिमम रेंट कमी होणार आहे आणि मिनिमम रेंट दिलेला आहे त्यांनी 9000. तर आपण मिनिमम रेंट सगळीकडे सेमच आहे, फक्त 2014ला तो कमी होईल. तर इथं पण 9000 आणि इथं 9000, पण 2014ला कमी होईल म्हणजे किती येईल बघा. आता 2014ला कसं येईल बघा. 2014ला आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम रेंट बघा. आता मी कसं काढते, कारण इथं बरेच मुलं चुकतात. किती महिन्याचा स्ट्राईक आहे, 4 मंथ्स. आणि आपण खाली काय घेतो, एका महिन्यात किती महिने असतात, एका वर्षात 12 महिने असतात म्हणून आपण डिवाइड बाय 12 करतो. हे 4 मंथ किती महिने स्ट्राईक झालं, 4 महिने, म्हणून ह्याला आपल्याला असं डिवाइड करून घ्यायचं आहे. आणि मग तुमचं जे आन्सर येईल ते मायनस करायचं आहे रॉयल्टीमधून. तर आपण इथं करू 9000 इंटू 4 डिवाइड बाय 12, आन्सर आलं 3000. म्हणजे 3000 तुमचं रिड्यूस होणार आहे.
मग किती रॉयल्टी आहे तुमची? मिनिमम रेंट आहे 9000, रिड्यूस किती झालं? 3000, म्हणजे आन्सर येणार आहे तुमचं 6000. आन्सर आलं तुमचं 6000. हे आहे तुमचं मिनिमम रेंट. मिनिमम रेंट 6000. ह्याला मी इथं बॉक्स घालते कारण हे काय झालेलं आहे, स्ट्राईकमुळं कमी झालेलं आहे. तर हे लक्षात आलं असेल. तुम्ही परत एकदा बघा काय केलं आपण. जे मिनिमम रेंट होतं 9000 × 4 मंथचा स्ट्राईक होता, म्हणून 4 / 12 3000 आलं. तर 3000 तुम्हाला काय करायचं आहे? रिड्यूस करायचे आहेत. हे 3000 रिड्यूस करायचे आहेत, म्हणजे मायनस करायचे आहेत. मिनिमम रेंट मायनस हे जे आन्सर आलं ते, आणि मग आन्सर आलं तुमचं 6000. हे 6000 आहे मिनिमम रेंट. मिनिमम रेंट 6000. 2024ला 6000 तुमचं मिनिमम रेंट येणार आहे. तर आता आपल्याला हिथं बघायचं आहे. आता हिथं विचार करताना काय करायचं बघा. तुम्ही काय मागाल मला सांगा बघू. रॉयल्टी मागाल का मिनिमम रेंट मागाल? जे जास्त आहे ते मागणार. असं समजा की तुम्ही शेत जमीन तुमची आहे, म्हणजे तुम्ही लँडलॉर्ड आहात, आणि मी म्हणजे तुम्ही लेसर आहात आणि मी लेसी आहे, मी खानमालक आहे. मग मी काय म्हणणार, तुम्हाला रॉयल्टी पाहिजे का मिनिमम रेंट पाहिजे? ह्यातली तुम्ही कोणती अमाऊंट मागाल? 3000 का 9000? साहजिक आहे तुम्ही म्हणणार आम्हाला 9000 पाहिजे. जी जास्त आहे ती मागणार तुम्ही. मी म्हणणार ठीक आहे, पेएबल आहे, नॉट पेड. मी हे तुम्हाला तुम्ही म्हणणार मला 3000 नको, 9000 पाहिजे. म्हणलं ठीक आहे 9000 घ्या. जे जास्त आहे, आता आपली तो कुठली पण व्यक्ती काय म्हणणार आहे, जे जास्त आहे ते द्या. मग जो बी लिमिटेड आहे तो काय म्हणला की मला 9000 रुपये द्या. मग आता मी काय म्हणलं, माझ्याकडे तर 3000 रुपीजच आहे, मी ए लिमिटेड आहे. मग ए लिमिटेड म्हणला बी लिमिटेडला माझ्याजवळ 3000 रुपीज आहेत, आणि बी लिमिटेड तर मागतोय 9000. बरं ठीक आहे, मी तुला 9000 देईन, पण मग काय करेन की जे तुझी अमाऊंट आहे तुला पाहिजे तर 9000, पण माझ्याकडे आहे 3000. हे 3000 घे, आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे किती येत आहे 6000 उधार ठेव. म्हणजे काय झालं, सफर्डमध्ये येतं. जर उधार असेल तर ते सफर्डच्या कॉलममध्ये येतं. बी लिमिटेडला ए लिमिटेड म्हणतो की 6000 रुपये उधार ठेव, आणि कंडिशन काय सांगितली इक्वेशनमध्ये, हे जे उधार आहेत 6000 हे कधीपर्यंत द्यायचे? तर सबसिक्वेंट 2 इयर्स, म्हणजे ह्या इयरच्या पुढील 2 वर्ष, म्हणजे इथं 2021 आणि 2022. इथं तर रिकवर व्हायला पाहिजे. इथं रिकवर नाही झाले तर ते इथं राईट ऑफ होणार आहेत, म्हणजे बुडवणार आहे. ते परत रिकवर करायचे नाहीत. तर सबसिक्वेंट 2 इयर्समध्ये ही उधारी देणार आहे. जर मी 2 वर्षात तुम्हाला 6000 रुपीज नाही देऊ शकले तर तिथून पुढे मी तुम्हाला कधीच पैसे देणार नाही, कारण ते राईट ऑफ होणार आहेत, म्हणजे ते बुडणार आहेत, तुमचे बुडणार आहेत. तर मग हे लक्षात ठेवा. हे 6000 इथं आलं. मग रिकवरमध्ये काय नाही, रिटर्न ऑफमध्ये काय नाही. आता ह्याच्यात जर्नल एंट्री आपल्याला करायचे आहेत, पण आपण नंतर करू. बघा आता पुढं बघा. हे आहेत 5000 आणि हे आहेत 9000. तुम्ही कुठली अमाऊंट मागाल मला? तुम्ही म्हणाल की जी जास्त आहे तीच मागाल. तुम्ही म्हणाल आम्हाला 9000 रुपये पाहिजेत, 9000. मी म्हणाल ठीक आहे 9000 घ्या. जे तुम्ही मागाल ते मी इथं लिहिणार आहे, मी जे तुम्हाला देणार आहे ते इथं लिहिणार आहे. आता मग काय झालं, परत तीच कंडिशन आहे. तुम्ही तर मागितले मला 9000, पण रॉयल्टी म्हणजे माझ्याजवळ उत्पादन होऊन किती रॉयल्टी भरते, तर 5000च येते. मग तुम्ही काय म्हणणार आहात की मला 9000 पाहिजे. मी म्हणणार माझ्याजवळ 5000 रुपये 5000 रुपीज आहेत, म्हणजे 4000 राहिले ते उधार आहेत, ते सपडमध्ये टाकायचे. आणि हे सपडमध्ये टाकलेले 4000 रुपीज नेक्स्ट 2 इयर्समध्ये, म्हणजे पुढील 2 वर्षामध्ये ते रिकवर करायचे. कधी? 1, 2. इथं रिकवर होईल. इथं जर रिकवर नाही झालं तर ते इथं राईट ऑफ होतील. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट 2 इयर्स आहेत, किंवा सबसिक्वेंट 2 इयर्स म्हणजे नेक्स्ट 2 इयर्स आहे. तर मग आता तुम्हाला इथं मी ना एक फॉर्म्युला पण लिहून देते, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता तुम्ही तर जी अमाऊंट जेव्हा आपण रॉयल्टीची, बघा एक लॉजिक सांगते, जेव्हा आपण रॉयल्टीची अमाऊंट कमी असते तेव्हा तुम्ही मिनिमम रेंट मागता. म्हणजे काय होतं, अमाऊंट पेएबलचा कॉलम कसा येतो, फॉर्म्युला सांगते तुम्हाला. तर मुलं बऱ्याच वेळा चुकतात की त्यांना कळत नाही अमाऊंट पेएबलमध्ये कोणती अमाऊंट टाकायची. तर अमाऊंट पेएबल इज इक्वल टू रॉयल्टी प्लस सफर्ड म्हणजे ह्या दोघांचं ऍड केलं की जी अमाऊंट येईल ती तुमच्या अमाऊंट पेएबलमध्ये येईल.
हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. तर दुसरा फॉर्म्युला सपडमध्ये कधी अमाऊंट येते, तर सफळमध्ये कुठली अमाऊंट येते, तर मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. आता बघा इथं मिनिमम रेंट किती आहे, तर 9000 मायनस रॉयल्टी 3000, दोघातला डिफरन्स आला तो इथं. म्हणजे तुम्ही हे फॉर्म्युले पण फॉलो करू शकता जर तुमच्या हे अमाऊंट लक्षात नाही आल्या तर. सपडमध्ये कधी येते, जेव्हा मिनिमम रेंट जास्त असतं तेव्हा सपडमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे लॉजिक मी जे सांगते ते लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे 2022ला रॉयल्टी पण तेवढीच आहे, मिनिमम रेंट पण तेवढंच आहे. तुम्ही काय म्हणणार, मी काय म्हणणार, आता दोन्ही पण इक्वल आहे. बट आता हे जे 6000 होते, आता तुम्हाला ना मी थोडंसं रेड पेनने दाखवते तुम्हाला समजण्यासाठी. आता काळजीपूर्वक बघा इथं काय झालं, हे जे 6000 होते हे पुढील 2 वर्षात रिकवर करायचे होते, इथं तर आणि इथं ह्या दुसऱ्या वर्षी इथपर्यंत. हे 6000 इथं रिकवर होत नाहीयेत. बघा आता तुम्ही काय मागणार, 9000 आणि माझ्याकडे पण आहेत 9000. ठीक आहे, मी म्हणले हे 9000 घ्या, आपला मागाचा फॉर्म्युला. मगाशी काय केलं होतं आपण, मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. आता इथं पण तसंच केलं, मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. रॉयल्टी पण तेवढीच आहे. म्हणजे मग इथं काय आलं, सफळमध्ये येते का अमाऊंट, तर नाही, सफळमध्ये येत नाही. बघा आपण इथं सफळमध्ये अमाऊंट कशी काढली, ती इथला फॉर्म्युला आहे हा, मिनिमम रेंट. बघा परत एकदा दाखवते, सफळमध्ये कसे अमाऊंट येते, तर मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. तर मिनिमम रेंट किती आहे बघा इथं 9000, रॉयल्टी किती आहे 9000. मग सफळमध्ये काय येईल, 0 म्हणजे डॅश, म्हणून मी इथं डॅश लिहिली. आता आपला रिकवरमध्ये किती अमाऊंट येते बघा, रिकवर म्हणजे उधार. तर रिकवर्ड कधी येतं, तर जेव्हा तुमची रॉयल्टी जास्त असते तेव्हा. आता बघा जेव्हा तुमची रॉयल्टी जास्त असते तेव्हा रिकवरच्या कॉलममध्ये अमाऊंट येते. मग रॉयल्टी मायनस मिनिमम रेंट. उलटा आहे बघा, सफळमध्ये मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी आणि रिकवरमध्ये रॉयल्टी मायनस मिनिमम रेंट. आता इथं जर आपण टाकलं तर इथं पण 0 येत आहे, म्हणजे रिकवरमध्ये पण काहीच येत नाही, कारण मिनिमम रेंट पण 9000 आहे आणि रिकवर पण तेवढंच आहे, म्हणजे 0 म्हणजे इथं डॅश. म्हणजे 6000 रुपीज तुमच्या नेक्स्ट 2 इयर्समध्ये किंवा सबसिक्वेंट 2 इयर्समध्ये ते रिकवर करायचे होते, रिकवर येत नाही. मग ते काय झाले, राईट ऑफ झाले. म्हणजे काय झाले, बुडाले. मी तुम्हाला हे 6000 रुपये परत कधीच देणार नाही, कारण इथं आपण ॲग्रीमेंट केलंय की बाबा मी पुढील 2 वर्षात देईन, आणि 2 वर्षात मी जर नाही देऊ शकले तर मी तिथून पुढे कधीच नाही देणार. म्हणून मी हे सबसिक्वेंट नेक्स्ट 2 इयर्स सांगितलं होतं. सबसिक्वेंट 2 इयर्स 1 आणि 2 6000 रुपये 1 आणि 2 इथं रिकवर व्हायला पाहिजे होते, इथं रिकवर होत नाहीत कारण अमाऊंट तेवढी माझ्याजवळ नाहीये, म्हणून ते गेले, राईट ऑफ झाले. हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट तुम्हाला इथं त्याचा पण फॉर्म्युला एक लिहून देते. रिकवर्ड कसं येतं, तर रॉयल्टी मायनस मिनिमम रेंट. म्हणजे काय झालं, आता माझ्याकडे पैसेच नाही आहेत रिकवर करायला हे 6000. जेव्हा रॉयल्टी जास्त होते ना तेव्हाच रिकवर होतं, हे पण लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आहे 13000 झाली. आता रॉयल्टी काय झाली, जास्त झाली. किती झाली रॉयल्टी, आपण इथं बघा सफळमध्ये काय येतं, तर मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. आता ही सफळमध्ये नाही येणार कारण मिनिमम रेंटची अमाऊंट छोटे आहे आणि त्याच्यातून रॉयल्टी मायनस नाही होणार, कारण इथं जर मी 9000 लिहिलं आणि इथं 13000, तर 9000 मधून 13000 मायनस नाही होणार, म्हणून ती सपडमध्ये नाही येणार. मग रिकवरमध्ये येईल. रिकवरचा फॉर्म्युला आपण फॉलो करू शकतो. रिकवरमध्ये काय येतं, तर रॉयल्टी आहे 13000 मायनस मिनिमम रेंट आहे 9000. बघा बरं काय होतंय, 4000 रुपये रिकवर होत आहेत. ह्या दोघांचं जर मायनस केलं तर बघा 13000 मायनस 9000 आले तुमचे 4000, आणि आपल्याला 4000 रुपये हे रिकवर करायचे आहेत. हे जे 4000 रुपये आहेत बघा, तुम्हाला थोडंसं दाखवते, हे 4000 कधी रिकवर करायचे आहेत, पुढील 2 वर्षात. म्हणजे एक तर इथं किंवा इथं रिकवर झाले
तर ठीक, नाहीतर ते रिटर्न ऑफमध्ये येतील. तर हे 4,000 इथं रिकवर होत आहेत कारण माझ्याकडे जास्त रॉयल्टी आहे, रॉयल्टीची अमाऊंट जास्त आहे, म्हणून मी इथं लिहिणार आहे 4,000. ह्या कॉलममध्ये अमाऊंट येणार नाही, ह्या पण कॉलममध्ये अमाऊंट येणार नाही. मग आता अमाऊंट पेएबलमध्ये कशी अमाऊंट येईल, तुम्ही कुठली अमाऊंट मागाल मला? तर अमाऊंट पेएबलचा आता कॉलम नीट बघा काय येणार आहे. जेव्हा रिकवरमध्ये अमाऊंट येते, रिकवरच्या कॉलममध्ये, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं? बघा मी काय करते आता इथं. अमाऊंट पेएबल, अमाऊंट पेएबल म्हणजे ह्या कॉलममध्ये कुठली अमाऊंट येणार? तर रॉयल्टी मायनस रिकवर, रॉयल्टी मायनस रिकवर. रॉयल्टी आहे 13,000 मायनस 4,000 रिकवर केलेले, म्हणजे मी किती देणार तुम्हाला? 9,000च अमाऊंट पेएबलमध्ये येणार. हे लक्षात ठेवा, कारण तुम्ही इथं कन्फ्यूज व्हाल इथं कुठली अमाऊंट आली. तर अमाऊंट पेएबलचे 2 फॉर्म्युले आहेत. सफडमध्ये आले तर हा फॉर्म्युला, रिकवरमध्ये आला तर हा फॉर्म्युला, असे तुम्हाला वेगवेगळे 2 फॉर्म्युले अमाऊंट पेएबलसाठी यूज करायचे आहेत. मग तुम्ही म्हणाल नाही आता आम्हाला 13,000 रुपये पाहिजेत, तुम्ही 13,000 रुपये 13,000 रुपीज मला मागाल, पण मी काय म्हणन की मला मागचे तुमचे 4,000 रुपये द्यायचे, ते मी कुठून देऊ? मी पहिले तुमचे जे माझ्याकडे 13,000 रुपीज तुम्हाला रेंटसाठी द्यायचं आहे, माझं आउटपुट वाढलं आहे, म्हणजे माझं उत्पादन वाढलं आहे, मी तुम्हाला 13,000 रुपये देऊ शकते. पण मी पहिलं तुमचं मागचं देईन, मागचे 4,000 रुपये देईन आणि मग राहिलेले तुम्हाला सगळे देईन. मग मी तुमची उधारी कशातून देऊ शकते? देऊ नाही शकत दुसऱ्या पैशातून. म्हणून मी काय केलं, ह्या 13,000मधून पहिले 4,000 दिले, राहिलेली तुमची अमाऊंट तुम्हाला इथं देऊन टाकली. आता बघा इथं तुम्ही काय मागाल? आता इथं नाही उधारी मागची, नाही मागचा काहीच संबंध, कारण मागची उधारी संपली इथपर्यंत. जे 6,000 होते ते बुडले आणि हे 4,000 रुपये इथं रिकवर झाले. आता इथं तुम्ही काय मागाल? 8,000 मागाल का 6,000 मागाल? तुम्ही म्हणणार आम्हाला 8,000 पाहिजे आणि मी देऊन टाकणार, कारण मागची काही उधारी नाही आहे, त्यामुळं मी इथं सगळे पैसे तुमचे 8च्या 8 देऊन टाकणार. ना सफडमध्ये येणार ना रिकवरमध्ये येणार. बघा आता हा झाला आपला वर्किंग टेबल. ह्या वर्किंग टेबलवरून आपल्याला जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. मग जर्नल एंट्र्या कशा करायच्या? खूप सोप्या आहे जर्नल एंट्र्या करणं. पहिलं बघायचं आहे, पाठ करायच्या पहिले 4 एंट्र्या 2020च्या. आज मिनिमम रेंट आहे म्हणून तुमच्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये 4 एंट्र्या होणार आहेत, हे लक्षात ठेवा. मग प्रत्येक इयरला 4 एंट्र्या होणार आहेत. पहिली एंट्री असते रॉयल्टी अकाउंट डेबिट, रॉयल्टीज अकाउंट डेबिट. आता रॉयल्टीच्या कॉलममध्ये अमाऊंट किती आहे? पहिलं लिहायचं 2020. 2020ची पहिली एंट्री आहे रॉयल्टी अकाउंट डेबिट. रॉयल्टीची अमाऊंट किती आहे? 3,000. बघ इथं बघायचं टेबलमध्ये 3,000 इथं लिहिले. त्याच्यानंतर आहे आता समजा, थांबा तुम्हाला अजून एक लॉजिक सांगते. सपडमध्ये आलं तर हा पहिल्या एंट्रीमध्ये, ही जी पहिली एंट्री आहे त्याच्यामध्ये हा डेबिट होतो. पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट. हा पहिल्या एंट्रीमध्ये इथं जर अमाऊंट आली तर तो क्रेडिट होतो. आणि ही जी तिसरी एंट्री म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये 4थी एंट्री येईल. तर हा आत्ता, कारण 4 जेव्हा मिनिमम रेंटच्या एंट्र्या ओपन करायला सांगितल्या तर ही 4th एंट्रीमध्ये तो क्रेडिट होतो. 4थ्या एंट्रीमध्ये त्या कॉलममध्ये अमाऊंट आली तर क्रेडिट होते. बघा आता ह्या कॉलममध्ये अमाऊंट आली म्हणजे पहिल्या एंट्रीमध्ये तो डेबिट होणार आहे. पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट, म्हणून ह्याला म्हणायचं आहे शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट. अमाऊंट किती आहे? 6,000. आता आपल्याला ह्याच्या अगोदर आपण टू बी लिमिटेड लिहायचो, कारण हा अमाऊंट पेएबल म्हणजे बी लिमिटेड अकाउंट आपण लिहायचो. पण आज आपल्याला ना मिनिमम रेंट सांगितलं ओपन करायला, म्हणजे तर तुम्ही बी लिमिटेड लिहायचा, म्हणजे सगळ्या एंट्रीमध्ये नाही, पण ह्या इथं आपल्याला काय लिहायचं आहे? मिनिमम रेंट. हे लक्षात ठेवा, मिनिमम रेंट अकाउंट. आणि तो आहे ह्या दोघांची टोटल करायची, किंवा हा कॉलममधले असते 9,000. 6 3 9 9,000 being मिनिमम रेंट पेएबल. आता इथं तुम्ही असं पण म्हणू शकता रॉयल्टी पेएबल, तरी पण चालेल, आपण रॉयल्टी म्हणू. पेएबल @ ₹1 per ton.
सब्जेक्ट टू अ मिनिमम रेंट, किंवा एवढं लिहिलं तरी चालेल, तुम्ही इथपर्यंत जरी शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी चालेल, किंवा असं पण लिहू शकता सब्जेक्ट टू अ मिनिमम रेंट ऑफ ₹9,000 टू अ मिनिमम रेंट ऑफ ₹9,000 असं म्हणू शकता. एवढं नाही लिहिलं तुम्ही, नुसतं एवढं लिहिलं रॉयल्टीज पेएबल ॲट द रेट ऑफ ₹1 पर टन सब्जेक्ट टू मिनिमम रेंट तरी चालेल. मिनिमम रेंटच्या बदल्यात काय करायचं आहे, रॉयल्टी पेएबल होती पण आपण काय केलं, मिनिमम रेंट पेड केलं असं सांगितलेलं आहे. नंतर दुसरी एंट्री बघा, 4 एंट्र्या होणार आहेत ह्या वर्षीच्या. आता आपण काय करणार आहोत, इथं बघा आज 4 एंट्रीमध्ये इथं मिनिमम रेंटची एंट्री आता येणार आहे. तर आपण इथं मिनिमम रेंट अकाउंट डेबिट मिनिमम रेंट हा ए लिमिटेडच्या दृष्टीनं म्हणजे रेंट अकाउंट आहे असं तुम्ही समजा. रेंट अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हा एक्सपेन्सेस आहे किंवा लॉसेस आहे म्हणून मी तो डेबिट केलेला आहे. आणि मिनिमम रेंट किती आहे, तर मिनिमम रेंट हे 9,000 आहे. इथं पण लिहिलं तुम्ही तरी चालतंय 9,000. आणि 9,000 टू बी लिमिटेड 9,000 being minimum rent payable to B limited. Payable to B limited. ह्याच्या खाली एक लाईन सोडा तुम्ही, नंतर स्केलने ह्याच्या खाली एक लाईन ड्रॉ केली तरी चालेल, म्हणजे जरा ते व्यवस्थित सुटसुटीत वाटतं, ते खिचडी करायची नाही. नंतर तिसरी एंट्री 2020ची तिसरी एंट्री आहे बी लिमिटेडला अमाऊंट आपण पेड केली. डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर. आता आपण पहिला बी लिमिटेड लिहू, कारण बी लिमिटेड अकाउंट डेबिट होणार आहे, कारण तो रिसिवर आहे, हा घेणार आहे, बी लिमिटेड हा घेणार आहे, म्हणून बी लिमिटेड अकाउंट डेबिट. त्याला आपण किती अमाऊंट देणार आहे, 9,000. हे लक्षात ठेवायचं. बी लिमिटेड नेहमी अमाऊंट पेएबलच्या कॉलममधले अमाऊंट येते. काय दिलं आपण त्याला, तर पैसे दिले, म्हणजे आपला बँक अकाउंट काय झाला, क्रेडिट झाला. कारण बँक अकाउंट रिअल आहे आणि बँक अकाउंट पर्सनलमध्ये पण येतो. त्याला तुम्ही असं पण म्हणू शकता, बँक देणारे आहे आणि बी लिमिटेड घेणार आहे, तो रिअल पण मध्ये येतो. तर बँक अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पैसे गेले, किती गेले, तर 9,000 रुपये आपण बीला देणार आहोत. म्हणून इथं लिहा बी. आपण काय पेड केलं त्याला, हे लक्षात ठेवायचं आहे की मिनिमम रेंट पेड केलं. मिनिमम रेंट पेड टू बी लिमिटेड. आता नीट लक्षात ठेवा, कारण आपण ही जेव्हा मिनिमम रेंटची अमाऊंट जास्त असेल तेव्हाच मिनिमम रेंट अकाउंटची एंट्री होणार आहे, ही 2 नंबरची. हे लक्षात ठेवा. आणि नरेशन लिहिताना पण बघा, आता काळजीपूर्वक बघा, मी इथं मिनिमम रेंट लिहिलंय पेड, कारण जी जास्त अमाऊंट आहे ती पेड केली. समजा जर इथं ही जर रॉयल्टीची अमाऊंट जास्त असती तर मी इथं लिहिलं असतं रॉयल्टी पेड टू बी लिमिटेड. हे लक्षात ठेवा आपण काय पेड करतोय. त्याच्यानंतर ही चौथी एंट्री आहे, ती आहे ह्याची आपलं प्रॉफिट अँड लॉसला रॉयल्टीचे अकाउंट काय करायचे आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रॉयल्टीचे अकाउंट ट्रान्सफर करायचे आहे. म्हणून इथे येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू. आता इथं नीट बघायचं कुठल्या आपण ह्या कॉलममध्ये अमाऊंट आहे का, कारण ही चौथ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतं, तर ह्या कॉलममध्ये अमाऊंट नाही, म्हणून फक्त इथे येणार आहे रॉयल्टी अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस टू रॉयल्टी. इथं जर अमाऊंट असते तर शॉर्ट वर्किंग क्रेडिट झाला असता, पण तिथं नाही आहे. रॉयल्टीची अमाऊंट आहे 3,000. हे 3,000 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार आहोत. इथं लिहायचं बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर
टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही झाली आपली 4 नंबरची एंट्री. तर ह्या 4 एंट्र्या जेव्हा पण मिनिमम रेंट मी देईन तेव्हाच येणार आहेत. जेव्हा तुमचं रॉयल्टीचे अमाऊंट जास्त येईल किंवा बघा इथून पुढं 2022, 23 आणि 24 इथं तुमची ही एंट्री होणार नाही. फक्त पहिल्या 2 वर्षातच मिनिमम रेंटची एंट्री होणार आहे. कारण तुम्हाला मी मिनिमम रेंट दिलंय. जेव्हा मी रॉयल्टी देईन तेव्हा मिनिमम रेंटची एंट्री येणार नाही, म्हणजे ही 2 नंबरची एंट्री येणार नाही. आता आपण इथं घेणार आहोत 2021 त्याची पहिली एंट्री. सेम अशीच होईल बघा, फक्त अमाऊंट चेंज होईल कारण ही सफर्डमध्ये अमाऊंट आहे. पहिला आहे रॉयल्टी अकाउंट डेबिट. रॉयल्टीज अकाउंट डेबिट. रॉयल्टीच्या कॉलममध्ये बघायची अमाऊंट किती आहे. 2021ला 5000. त्याच्यानंतर शॉर्ट वर्किंगमध्ये पण अमाऊंट आहे 4000, म्हणजे इथे शॉर्ट वर्किंग अकाउंट तुमचा डेबिट होणार आहे. अमाऊंट आहे 4000. टू मिनिमम रेंट, कारण आपण काय देतोय इथे मिनिमम रेंट देते म्हणून इथे येणार आहे टू मिनिमम रेंट. दोघांची टोटल करायची 9000 किंवा हा अमाऊंट पेएबलच्या कॉलममधली मिनिमम रेंटला आणि बी लिमिटेडला अमाऊंट पेएबलच्या कॉलममधली अमाऊंट येते. बी रॉयल्टीज payable at the rate of ₹1 per ton, subject to a minimum rent of ₹9,000. ही झाली आपली 2021ची पहिली एंट्री. 21 आणि 20 आणि 21 सेम एंट्री येणार आहेत, फक्त अमाऊंट थोडीशी चेंज होईल. कारण दोन्ही पण इयरला 2020ला पण आपण मिनिमम रेंट दिले, 2021ला पण आपण मिनिमम रेंट दिले. 2022ला जेव्हा पण इक्वल येईल तेव्हा आपण रॉयल्टीज देणार आहोत. 2022 पासून ही एंट्री होणार नाही आणि इथं पण मिनिमम रेंट येणार नाही, इथं बी लिमिटेड येईल. हे लक्षात ठेवा, चेंज कुठं होतोय तो. तर नेक्स्ट एंट्री आहे 2 नंबरची. मिनिमम रेंट अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड. 9000 रुपये इथं येईल, 9000 रुपीज. being minimum rent payable. To be limited. आता आपल्याला तिसरी एंट्री ही होणार आहे बी टू बँक अकाउंट. फक्त इथं काय लक्षात ठेवायचं आहे की आपली नेक्स्ट एंट्री आपण करणार आहोत. एकच मिनिट. थर्ड एंट्री आहे 2021ची बी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक. बी लिमिटेड इज अ रिसिव्हर, बँक इज कॅश गोज आउट, म्हणून बँक अकाउंट क्रेडिट झाला. अमाऊंट आहे 9000. 9000 रुपये देणार आहोत, दिले म्हणून लिहा इथं बिईंग अमाऊंट काय म्हणायचं, बी लिमिटेडला आपण पैसे दिले मिनिमम रेंट लिहू, कारण मिनिमम रेंट पेड केले. मिनिमम रेंट पेड म्हणू. इथं बघा आपण काय म्हणलं, पेएबल म्हणलं, पेएबल देणं आहे. इथं म्हणणार आहोत पेड. मिनिमम रेंट पेड टू बी लिमिटेड. ही तिसरी एंट्री. आता एक चौथी एंट्री होणार आहे
4th एंट्री आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट होणार आहे, त्याला आपण रॉयल्टीची अमाऊंट ट्रान्सफर करतो, रॉयल्टीज अकाउंट. आता इथे ना थोडं माझं मागं गेला टेबल, तर आपण ह्या बुक्समधून टेबल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण सारखं पेज उघडायला नको म्हणून. तर आता तुम्ही इथं काय म्हणणार आहात की बघा रॉयल्टीची अमाऊंट आपण ट्रान्सफर करणार आहोत. मी इथं काय सांगितलेलं होतं तुम्हाला की हा पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट होतो, हा पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो आणि ह्या चौथ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या एंट्रीमध्ये तो क्रेडिट होतो. तर आता बघा ही चौथी एंट्री आहे, बघायचं या चौथ्या एंट्रीत इथं अमाऊंट आहे का, तर नाही म्हणजे इथं शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट होणार नाही. मग जी रॉयल्टीची अमाऊंट आहे 5,000, तर 5,000 अमाऊंट आपण काय करू, प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करू. रॉयल्टी होती 5,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 5,000 ने डेबिट. तुम्ही बिईंग लिहा, बी रॉयल्टीज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, royalties transfer to profit and loss account. आता ही झाली आपली 2021च्या एंट्र्या कंप्लीट. आता 2022 पासून थोड्या जर्नल एंट्र्या वेगळ्या आहेत, काळजीपूर्वक बघा. 2000 आता येणार आहे 22, त्याची पहिली एंट्रीमध्ये काय येतं तर रॉयल्टी अकाउंट डेबिट, आणि हा जर ह्या कॉलममध्ये अमाऊंट असेल शॉर्ट वर्किंगच्या तर डेबिट होतो, पण शॉर्ट वर्किंगच्या कॉलममध्ये अमाऊंट नाही आहे म्हणून पहिल्या एंट्रीत हा डेबिट होणार नाही, आणि ह्या पहिल्या एंट्रीत क्रेडिट होतो तर इथं पण अमाऊंट नाही, म्हणजे पहिल्या एंट्रीत शॉर्ट वर्किंग अकाउंट येणारच नाही, कारण पहिल्या सपोर्टमध्ये पण अमाऊंट नाही, रिकवरमध्ये पण अमाऊंट नाही. म्हणजे काय होणार आहे, रॉयल्टी अकाउंट डेबिट टू, आपण काय लिहिणार आहोत, रॉयल्टी अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड, रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू, बघा इथं, कारण आता इथं आपण मिनिमम रेंट नाही देतोय, काय देतोय तर रॉयल्टी देतोय म्हणून. तर मग इथं म्हणणार आहोत आपण इथं बी लिमिटेड, मी तुम्हाला हेच सांगितलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता इथं बी का आलं, तुम्ही जर पहिली एंट्री बघितली तर आपण इथं लिहिलं होतं शॉर्ट वर्किंग, कारण शॉर्ट वर्किंगमध्ये तेव्हा ह्या कॉलममध्ये अमाऊंट होती, आता ह्या कॉलममध्ये अमाऊंट नाही म्हणून शॉर्ट वर्किंग डेबिट नाही, ह्या पण कॉलममध्ये अमाऊंट नाही त्यामुळे शॉर्ट वर्किंग क्रेडिट नाही. मग दोनच अकाउंट आले, कुठला तर रॉयल्टी आणि मिनिमम रेंट, रॉयल्टी आणि बी लिमिटेड. मिनिमम रेंट का नाही आला, कारण आपण आता काय दिलंय तुम्हाला, तुम्ही काय मागितलं रॉयल्टी, कारण मिनिमम रेंट आणि रॉयल्टीची जेव्हा इक्वल येईल तेव्हा रॉयल्टी अकाउंटच घ्यायचा, म्हणून इथं मी बी लिमिटेड म्हणलं, मिनिमम रेंट म्हणलेलं नाही, मी तुम्हाला रॉयल्टी दिली म्हणून इथं येणार आहे. रॉयल्टीची अमाऊंट किती आहे 9,000, रॉयल्टीच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे इथं 9,000, मग 9,000ची इथं एंट्री झाली. इथं लिहिलं बी royalties paid to royalties payable to B limited, एवढीच एंट्री, एवढंच नरेशन म्हणायचं आहे, त्याच्याविषयी जास्त काय सांगू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे, आपण काय करतो आता बघा इथं ह्याची मिनिमम रेंटची एंट्री होणार नाही, की जी आपण ही सेकंडवाली केली होती, ही एंट्री आता पास होणार नाही, कारण मी तुम्हाला मिनिमम रेंट नाही रॉयल्टी देणार आहे म्हणून ती एंट्री येणारच नाही. आता त्याच्या पुढची एंट्री काय येईल, बी लिमिटेड टू बँक अकाउंट, बी लिमिटेड अकाउंट डेबिट, सेम एंट्री असतात, थोडंसं काळजीपूर्वक बघा, टू बँक अकाउंट. तर इथं बघायचे आहे, इथं अमाऊंट बघा किती आहे, बी लिमिटेड म्हणजे इथं तर 2022ला 9,000 रुपये, तर मी इथं लिहिणार आहे 9,000. बी लिमिटेडला किती देणार आहे मी 9,000, इथं लिहिणार आहे मी बी अमाऊंट पेड टू किंवा रॉयल्टी पेड टू बी लिमिटेड. मिनिमम रेंट नाही म्हणते मी, रॉयल्टी पेड टू बी लिमिटेड, इथं पेएबल म्हणलं, इथं पेड म्हणलं टू बी लिमिटेड. बी लिमिटेडला मी रॉयल्टी पेड केली. त्याच्यानंतर येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण रॉयल्टीची अमाऊंट ट्रान्सफर करतो. तिसरं येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट
अँड लॉस अकाउंट. तर इथं बघायचं आहे अमाऊंट टाकायची नाही लगेच, टू रॉयल्टी अकाउंट, रॉयल्टीज अकाउंट. आता इथं बघायचं की चौथ्या एंट्रीमध्ये काय होतं, इथली अमाऊंट तुमच्या चौथ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होते ही अमाऊंट. तर इथं आहे अमाऊंट 6000, म्हणजे शॉर्ट वर्किंग अकाउंट फोर्थ एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. तर मग फोर्थ एंट्रीमध्ये आता इथं तिसरी एंट्री आली. का तिसरी आली, कारण मिनिमम रेंट नाही म्हणून 3 झाल्या एंट्र्या, म्हणजे शेवटच्या एंट्रीमध्ये. तर इथं आपण म्हणणार आहोत शॉर्ट वर्किंग, शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट आहे, कारण ह्या एंट्रीमध्ये तो क्रेडिट होतं. अमाऊंट आहे 6000, मग इथं शॉर्ट वर्किंगच्या समोर लिहिलं मी 6000. रॉयल्टी आहे तुमची 9000, मी इथं लिहिलं 9000. ह्या दोघांची टोटल केली, 9000 प्लस 6000 अमाऊंट आली 15000. 15000 इथं या दोघांची टोटल इथं लिहिली. बिईंग आता इथं बिईंग तुम्ही असं लिहू शकता, रॉयल्टी अँड शॉर्ट वर्किंग, रॉयल्टी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड शॉर्ट वर्किंग रिकवर्ड असं म्हणू शकता. रॉयल्टीज ट्रान्सफर टू किंवा असं पण म्हणू शकता रॉयल्टी अँड शॉर्ट वर्किंग, बट आपण असं म्हणू शकतो रॉयल्टीज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट and short working recover. रिकवर झाली अमाऊंट म्हणून मी लिहिलं शॉर्ट वर्किंग रिकवर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे झाल्या, नेक्स्ट इयरला जायचं. 3च एंट्र्या झाल्या इथं 2022ला. आता त्याच्या पुढं पण 3च एंट्र्या होणार आहेत, कारण रॉयल्टीची अमाऊंट जास्त आहे. मग 2023 त्याची पहिली एंट्री येणार आहे रॉयल्टी अकाउंट डेबिट, रॉयल्टीज अकाउंट डेबिट. आता इथं बघायचं, इथं अमाऊंट असेल तर सफड येणार आहे, तर इथं अमाऊंट नाही आहे, बट इथं आहे 4000, म्हणजे हे शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट होणार आहे, कारण तो पहिल्या एंट्रीत क्रेडिट होतो. मग इथं येणार आहे 2 शॉर्ट वर्किंग अकाउंट, आणि 2 शॉर्ट वर्किंग झाल्यानंतर आपण काय करतो, मिनिमम रेंट नाही येणार, बी लिमिटेड येणार. हे लक्षात ठेवा, कारण आपण मिनिमम रेंट नाही देणार, रॉयल्टी देणार, रॉयल्टीची अमाऊंट जास्त आहे म्हणून इथे येणार आहे बी लिमिटेड अकाउंट क्रेडिट. हे 2 क्रेडिट आहेत. तर रॉयल्टीची अमाऊंट किती आहे बघा, 13000, रॉयल्टीच्या समोर 13000. शॉर्ट वर्किंगमध्ये किती आहे 4000, बी लिमिटेडला किती आहे 9000. अमाऊंट पेएबल म्हणजे बी लिमिटेड, being royalty paid to B Limited and short working return off. शॉर्ट वर्किंग रिटर्न ऑफ काय झालं, शॉर्ट वर्किंग रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ झाली अमाऊंट शॉर्ट वर्किंगची. आता त्याच्या पुढं ही झाली पहिली एंट्री. आता आपल्याला दुसरी एंट्री पास करायची आहे. दुसरी एंट्री येते बी लिमिटेड टू, इथं होईल, करू आपण एवढ्यातच किंवा ह्या पेजवर करते. डेट, particulars, LF, डेबिट, क्रेडिट,
जर्नल एंट्रीज 2023 ची दुसरी एंट्री आहे. आपण पहिली काय केली, रॉयल्टी अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग क्रेडिट टू बी लिमिटेड. आता बी लिमिटेडला आपण पैसे देणार आहोत, मिनिमम रेंटची एंट्री येणार नाही, तर इथे येईल बी लिमिटेड टू बँक अकाउंट, बी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता इथं बघायचं जी अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये अमाऊंट असते ती येते तुमच्या बी लिमिटेडला. तर अमाऊंट आहे 2022ला किती आहे बघूया, 2023 2023 ला 9000 आहे. तर बी लिमिटेडला देणार आहोत आपण 9000 being royalty paid to बी लिमिटेड. बस एवढं लिहिलं तरी चालतंय. तिसरी एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट क्रेडिट अकाउंट क्रेडिट. आता इथं बघायचं आहे की तुमच्या रिटर्न ऑफमध्ये अमाऊंट आहे का 2023ला, तर इथं अमाऊंट नाही आहे, म्हणजे शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट होणार नाही, म्हणून 2च एंट्री येणार. आणि रॉयल्टीच्या कॉलममध्ये अमाऊंट किती आहे 13,000, तेवढी 13च्या 13 तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला जाईल. तर 13,000 आहे रॉयल्टीच्या कॉलममध्ये अमाऊंट आणि हे 13,000 जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग तुम्ही म्हणणार आहात बी रॉयल्टी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रॉयल्टीज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ह्या झाल्या 3 एंट्री आपल्या 2023च्या. तर 2024 शेवटचं वर्ष आहे. 2024 ची पहिली एंट्री काय असते आपली, रॉयल्टी अकाउंट डेबिट आता पहिला टेबल बघायचा. टेबलमध्ये बघा रॉयल्टी, तर शॉर्ट वर्किंगचे ह्या कॉलममध्ये अमाऊंट असेल पहिल्या कॉलममध्ये, तर मग सफर्डमध्ये असेल तर तो शॉर्ट वर्किंग डेबिट होतो, रिकवरमध्ये असेल तर शॉर्ट वर्किंग पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. पण इथं कुठल्याच कॉलममध्ये अमाऊंट नाही आहे, त्यामुळे शॉर्ट वर्किंगचा अकाउंट येणार नाही. तर मग रॉयल्टी अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड अकाउंट. रॉयल्टीच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे 8,000, तिचा अमाऊंट येईल इथं 8,000 being रॉयल्टी पेएबल टू बी लिमिटेड. बी लिमिटेडला ती पेएबल आहे, देणं आहे असं लिहिलं आपण. आता पेड करणार, त्याला देऊन टाकणार. मग काय होणार आहे दुसरी एंट्री, बी लिमिटेड अकाउंट डेबिट. तर कुणाला दिली, बी लिमिटेड इज अ रिसिव्हर, म्हणून तो डेबिट झाला. टू बँक अकाउंट, कॅश आपली गोज आउट झाली म्हणून बँक अकाउंट क्रेडिट झाला. किती दिले त्याला, तर अमाऊंट पेएबलच्या कॉलममधली अमाऊंट टाकायची 8,000. बी म्हणलं की अमाऊंट पेएबलचा कॉलम येतो, बिंग रॉयल्टी पेड, रॉयल्टीज पेड टू बी लिमिटेडला आपण रॉयल्टी पेड केली. त्याच्यानंतर आहे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रॉयल्टी ट्रान्सफर करणार आहोत, म्हणून इथं लिहिणार आहे मी 3 नंबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू. आता 2 रॉयल्टी येणार, हे तर फिक्सच आहे. आणि इथं बघायचं शॉर्ट वर्किंगमध्ये अमाऊंट जर तिसऱ्या कॉलममध्ये असेल, म्हणजे रिटर्न ऑफच्या कॉलममध्ये अमाऊंट असेल, तर तो
तिसऱ्या किंवा चौथ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. आत्ता ह्या 2024ला मिनिमम रेंट अकाउंटची एंट्री होणार नाही, कारण रॉयल्टीची अमाऊंट जास्त आहे म्हणून होणार नाही. तर मग रॉयल्टीची अमाऊंट मिनिमम रेंटपेक्षा जास्त आहे म्हणून मिनिमम रेंटची एंट्री होणार नाही. आणि ह्या कॉलममध्ये अमाऊंट नाही, त्यामुळं शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट होणार नाही. मग रॉयल्टीची अमाऊंट किती आहे? रॉयल्टीच्या कॉलममध्ये आहे 8000. मग इथे येईल प्रॉफिट अँड लॉसला आपण 8000 ट्रान्सफर करणार आहोत. इथं लिहिणार आहोत बिईंग रॉयल्टी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ह्या आपले नरेशन कंप्लीट झाले. तर इंटरेस्ट सेमच असतं, तेवढं काही हे नसतं की एका 3 किंवा जास्तीत जास्त 4 एंट्र्या तुम्हाला लर्न करायच्या आहेत. आणि मी जे तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत जे इथं, तर ह्याच्यावरून पण तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. आणि हा क्वेश्चन सॉल्व करणं एवढं अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वर्किंग टेबल येणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.